त्यांना ते पुढे जाऊन हे सांगतात, त्या लोकांचं कणभर पण नाहीये, त्या लोकांचं कणभर पण नाहीये, पण ते मनभर करून सांगतायत आणि आपल्या कणात मनभर आहे, पण आपण कणभर सुद्धा सांगायला कमी पडतोय. आणि खऱ्या अर्थानं हा इतिहास का नाही आज हॉलिवूड पर्यंत पोहोचत, का नाही हा जगापर्यंत पोहोचत. आज जगापर्यंत हा वेगळ्या पद्धतीनं पोहोचलाय. त्या लोकांनी त्यांच्या राजांची नावं लावून आपला गनिमी कावा, आपले स्ट्राईक्स जे काही, आपले अटॅक जे काही, आपले लढाई आहेत, त्या लढाईंना त्यांच्या राजांची नावं जोडून त्या लढाया तिकडे फेमस केलेत. काही गोष्टी अगदी ऑक्सफर्डमध्ये, बॉस्टन युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवल्या जात आहेत. छत्रपती शिवरायांच्या वरती PhD करणारी पण लोक आहेत. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या नावाचं पुस्तक पण प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं आहे. म्हणजे काही गोष्टी चांगल्या पण आहेत, पण काही गोष्टी अजून पोहोचायला पाहिजे होत्या. म्हणजे सांगायला लाज वाटतेय की मधल्या 150 वर्षामध्ये आजकाल छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मग सगळी ती इतिहासातली लोकांची नावं घेतली जात आहेत, पण मधल्या 150 वर्षात शिवाजी महाराज गायब होते. त्यांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलेंना रायगडावरती शोधावी लागली. हा आपला पाठीमागलेला मागासलेला विचार आहे. खरं तर महाराज फक्त लढले, लढाई केल्या, जिंकले एवढ्या पुरतेच सीमित ठेवले गेले, पण महाराजांना, त्यांच्या विचारांना तिथल्या बसलेल्या प्रत्येक माणसानं, प्रत्येक युवकानं डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन त्या शिवचरित्राला डोक्यात घेऊन हृदयावरती कोरलं तर खऱ्या अर्थानं जीवन संपन्न होईल. आता पावनखिंडीची लढाई आहे. पावनखिंडी म्हणजे जिचं नाव घोडखिंड आहे. त्या घोडखिंडीमध्ये हे सगळे पोहोचले. तिकडून मुघल सैन्य आलं. येणाऱ्या प्रत्येकावरती तुटून पडलेत बाजीप्रभू, तुटून पडलेत, एवढे तुटून पडलेत की तिथं त्यांना कळत नाही वार कुठून होतोय आणि लागतंय कुठून. मारा हाना जे काय मिळतंय. हातात दगड घेतलेत मावळ्यांनी आपल्या, त्यांच्याकडे ठासणीच्या बंदुका होत्या. आपल्या मावळ्यांनी काय होतंय कळत नाही म्हणून हातात दगड घेतलेत आणि त्या दगडानं एक एक गनिम ठासून काढलाय. आणि पुढे जाऊन त्या लढाईमध्ये बाजीप्रभू देशपांडेंच्या वरती ती ठासणीच्या बंदुकीची एक गोळी लागते, त्यांच्या हृदयावरती लागते आणि बाजीप्रभू देशपांडे तिथंच खाली पडतात. बाजीप्रभू देशपांडे खाली पडतायत, पण परत उठून उभं राहतायत. अजून तोफेचा आवाज माझ्या कानावरती आलेला नाही, अजून माझ्या कानावरती तोफेचा आवाज आलेला नाही, तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. आणि बाजीप्रभू उठतायत, गोळी लागली आहे तरी पण बाजीप्रभू उठलेत आणि बाजीप्रभूंच्या दोन्ही हातात 2 दाणपट्ट्या आहेत. बाजीप्रभू पेटून उठले जोरात. फुलाजी देशपांडे एका बाजूला लढतायत, बांडल सेना एका बाजूला लढते आणि तो बाजीप्रभू 60 वर्षाचा एवढ्या जोरात लढतोय की समोरच्या सैन्याला कळत नाही नेमकं लागतंय कुठं, नेमकं मार बसतोय कुठं आणि आपण पडतोय कुठं. अवघ्या त्यानंतर 10व्या मिनिटाला तोफेच्या बाराच्या आवाज येत आहेत. माझा राजा सुखरूप पोहोचला, माझा राजा सुखरूप विशाळगडावरती पोहोचला. या आवाजानंच बाजीप्रभू हर हर महादेव, हर हर महादेवच्या जयघोषात तिथंच खाली कोसळले. आणि बाजीप्रभू जसे कोसळले तसं त्या रक्तरंजित झालेल्या घोडखिंडीचं नाव पावनखिंड झालं. आपल्यापासून जवळ आहे, कधीतरी तिथं जाऊन या, तिथली माती आपल्या कपाळाला लावा. कसा लढला असेल तो युवक, कसा लढला असेल तो योद्धा, काय ताकद असेल त्याच्या विचारात, काय ताकद असेल त्याच्या मानसिकतेमध्ये. असे एक एक मावळे घेऊन राजांनी स्वराज्य केलं. राजांपर्यंत ही बातमी पोहोचते. राजे म्हणतायत, बाजी काका, अवघ्या काही दिवसात माझा राज्याभिषेक आहे. या रयतेच्या स्वराज्याचा पहिला राजा या ठिकाणी निर्माण झालाय आणि त्या राजाचा राज्याभिषेक आहे. त्या राज्याभिषेकाला बाजी काका तुम्ही हवा होता. बाजी काका तुमची नितांत गरज होती. एक एक मावळा राजांनी, एक एक मावळा कल्पनेतून, प्रेरणेतून, ऊर्जेतून तयार केलाय.
पुढे जाऊन हिरोजी इंदोलकरांची स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे. हिरोजी इंदोलकर सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि हा हिरोजी इंदुलकर परवाच छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्गमध्ये पुतळा कोसळला, त्याचे काही फोटो व्हायरल झाले. कारण इमान नव्हतं त्यांच्याकडे. राजानं तयार केलेल्या प्रत्येक मावळ्यामध्ये इमान होतं. राजानं तयार केलेल्या प्रत्येक मावळ्यामध्ये प्रामाणिकपणा होता. राजानं तयार केलेल्या प्रत्येक मावळ्यामध्ये जाण होती. या स्वराज्यासाठी मला लढायचं आहे, या स्वराज्यासाठी मला झुंजायचं आहे. आणि आजकालच्या इंजिनियर ना सुद्धा ते जमलं नाही. खरं तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग स्थित आहे. एवढा ऊन वारा पाऊस वादळ सुनामी झेलत तो सिंधुदुर्ग पडत नाही, पण ही स्मारक काही 7-8 महिन्यात पडत आहेत. आणि कुठं तर याला तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार आहे. आज मी एक उद्योजक म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी काम करतोय. आम्ही टॅक्स भरतो, आमच्या टॅक्समधून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. मग सांगायचं एवढं आहे मला की आपण जर टॅक्स पेयर असू, आपण जर काहीतरी देणं लागतोय म्हणून आपण या गोष्टींचा विचार कुठेतरी करणं गरजेचं आहे. हीच कहाणी, याच गोष्टी पुढं जात इंग्रजांच्या लढाईमध्ये सुद्धा हीच नीती, शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या नीती, शिवाजी महाराजांनी आखलेल्या सगळ्या रणनीती या इंग्रजांच्या लढाईमध्ये वापरल्या गेल्या, या आजच्या युगामध्ये वापरल्या जातात. आज उद्योग नीती, आज आम्ही लाखो रुपये खर्च करून MBA करतोय, लाखो रुपये खर्च करून काही गोष्टी शिकायला बाहेर जातोय, पण खरं तर हे आपल्या मातीतलं आहे. नियोजन काय असतं, प्लॅनिंग काय असतं, या सगळ्या गोष्टी शिवरायांच्या त्या शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक तुम्ही कधीतरी वाचा. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला कळेल जिवंत MBA काय असतं. मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन काय असतं हे तुम्हाला शिवचरित्रातून शिकायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आज त्याची गरज आहे. प्रत्येक युवकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत. प्रत्येकाला आतून वाटलं पाहिजे की हा हे योग्य आहे आणि हेच केलं पाहिजे. आजकाल बरेच वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत, नवीन काही होतंय, सगळं काही होतंय, पण सगळं काही होत असताना कुठंतरी आपण आपल्या मातीला विसरत चाललोय. कुठंतरी आपण आपल्याच मातीत जे काही झालंय, जे काही बलाढ्य आहे, जे काही जबरदस्त आहे, त्याच गोष्टी विसरत चाललोय. सुभाषचंद्र बोस आपल्या देशावरती इंग्रज हल्ले करतायत, देशावरती इंग्रजांनी कब्जा केलाय म्हणून सुभाषचंद्र बोस मदत मागायला जातात कोणाकडे, हिटलरकडे. अडॉल्फ हिटलरकडे जातात. तर तो हिटलर म्हणतो, अरे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या मातीतले आहेत, तुम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, माझ्याकडे काय आलाय. हे महाराजांचा ज्वलंत इतिहास आहे. हा इतिहास महाराजांचा आहे, हा विचार महाराजांचा आहे, जो बाकीच्यांना कळाला पण तुम्हा आम्हाला अजूनही समजत नाहीये, अजूनही कळत नाहीये. आणि त्याची कमतरता भासतीये, त्याची उणीव भासतीये. आजकाल कुठला तरी गेम आलाय, तो गेम घेऊन पोरं कट्ट्यावरती बसतायत. काय नाव रे त्याचं, विनर कुठला तरी डिनर, पबजी. बघा कसा आहे आवाज. पबजी नावाचा गेम आलाय. आमची मुलं कट्ट्यावरती मोबाईल घेऊन बसतात आणि तिकडून आवाज येतो, हाण बडेव फोड मार. अरे यसाजी बाजी तानाजी ते त्या पबजी मधून झाले नव्हते तयार, मातीमध्ये लढून तयार झाले. आणि ही आज आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. खरं तर पबजी किंवा हे जे काही गेम आहेत, मी नेहमी सांगत असतो, हे जे गेम बनवलेत ते गेम कशासाठी बनवलेत माहिती आहे तुम्हाला. आता आपली इंडियन आर्मी एवढी स्ट्रॉंग आहे की आपल्या देशाला कोणीही भेटू शकत नाही. आपल्या देशाचं फिजिकली म्हणजे युद्ध करून कोण हरवू शकत नाही, एवढं सैन्य आपलं बलाढ्य आहे. मग आपल्या देशाला पाडायचं कसं, आपल्या देशाला हरवायचं कसं, तर जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त तरुण कुठल्या देशात असतील तर तो आहे भारत देश. आणि या भारत देशामध्ये 60% लोकसंख्या, भारताच्या लोकसंख्येच्या 60% लोकसंख्या ही तरुणांची. मग ह्या तरुणांना निष्क्रिय करायचं असेल तर असे गेम्स पकडून, असे गेम्स तयार करून आपल्या देशामध्ये सोडले जातात. एखाद्या लढाईपेक्षा, एखाद्या व्हायरसपेक्षा हे डेंजर आहे. कारण या गेम्स काय करतात, आपल्या तरुणांना त्यांचा जो काही क्रिएटिव्ह वेळ आहे, त्यांचा जे काही क्रियाशक्ती आहे त्यांची, ती क्रियाशक्ती या तरुणांची संपवली जाते.
ही मुलं 24 तास तासन तास ती मोबाईल घेऊन बसतायत. साहेब, मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतोय आणि चिंचवडमध्ये 14 वर्षाचा मुलगा, कुठली तरी पोकेमॅन गो नावाची काहीतरी गेम होती, 14 वर्षाचा मुलगा त्या गेमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी 14व्या मजल्यावर राहायचे हे लोक. अगदी मी जिथं राहतोय तिथून 10 मिनिटाच्या अंतरावरती 14व्या मजल्यावरती ही लोक राहायची. आई वडिलांचं पण कसं चुकतंय बघा. पोरग लहानपणीच दूध पेत नसलं की हातात मोबाईल द्या, आणि तिथनं झालेली ती सुरुवात, त्याच्या हातात दिलेला तो मोबाईल, ते मग ते मोबाईलमध्ये काय करतं ह्याचं लक्ष नसते. कारण की आजकाल न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात. आपण गावाकडे राहतोय, आपल्याकडे अजून विभक्त कुटुंब पद्धती नाही, जरी असल्या तरी आपल्या आजोबा आजी आजूबाजूचे शेजार पाजाऱ्यांचं मुलांवर चांगलं लक्ष असतं. आणि तिथं शहरात झालं असं, आई वडील दोघं कामावरती गेलेत, तो मुलगा मोबाईल घेऊन गॅलरीमध्ये आलाय 14व्या मजल्यावरती, आणि त्याचं टार्गेट जे काही होतं ते त्या 14व्या मजल्याच्या गॅलरीच्या समोर होतं, म्हणजे तिथं काहीच नाही. त्यानं ते टार्गेट पूर्ण करायला 14व्या मजल्यावरनं उडी घेतली. त्यानं 14व्या मजल्यावरून घेतलेली उडी जमिनीवरती पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. साहेब, ह्या कानानं ऐकले. त्याची आई आणि त्याचा बाप कसा रडत होता हे मी पाहिलंय. आजही युट्यूबला एबीपी माझानं ती स्टोरी कव्हर केली आहे, ती स्टोरी जाऊन तुम्ही बघा. त्याचा आई आणि बाप रडत होते. एकुलता एक पोरगा होता जन्माला, पोटाला. एकुलता एक पोराला वाढवलं, म्हणून ते हट्ट केले, पाहिजे ते दिलं. पण या पोरानं 14व्या मजल्यावरून 14 वर्षाच्या पोरानं उडी मारली आणि जीवन संपवून घेतलं. 21 दिवस हॉस्पिटलमध्ये हा मुलगा झुंज देत होता. म्हणजे आपल्या देशाला कसं तरी निकामं बनवायचं आहे, आपल्या देशातल्या तरुणांना कसं तरी संपवायचं आहे. आपल्या देशातला तरुण हा क्रियाशील नाही झाला पाहिजे, तो निष्क्रिय झाला पाहिजे. ही भावना हीच त्या आजूबाजूच्या देशांची. त्यामुळे सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आपणच ठरवलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. जाता जाता थोडाच वेळ, जास्त वेळ, मला माहित नाही तुम्ही बोर झालाय, मला ऐकताय, काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या भावना मला समजू शकत नाही, कारण की आपल्यामध्ये बरंच अंतर आहे. जवळ आलं तर ते हॅमिंग देतंय, नाहीतर मी नेहमी प्रेक्षकांमध्ये उतरून बोलत असतं. आणि आपलंच गाव असल्यामुळे जरा एक समोर आपलीच मंडळ आहे, त्यामुळे एक आदरयुक्त भीती आपण म्हणतो, ती आदरयुक्त भीती सुद्धा आतमध्ये, कारण की महाराष्ट्रात कुठेही फिरलो, भारतभरात कुठेही फिरलो तर काय वाटत नाही आहे तसा मी स्टेजवरती उभं राहून काही वाटेल ते करू शकतो. पण आपल्याच मंडळींसमोर उभं राहण्यात, कारण की या मंडळींनी आपल्याला घडवलंय, या मंडळींनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, या मंडळींनी आपल्याला संस्कार दिलेत. आज आमचे वडील विजय नलवडे आणि कुमार सर, यश कुमार सुतार सर, त्यांचं नाटक नेहमी आम्ही बघायला येतो. या लोकांच्या प्रेरणेतून आम्ही तयार झालो. आम्ही स्टेजवर आलोय, हा माईक आमच्या हातामध्ये आलाय, याचं प्रेरणापीठ, ऊर्जास्त्रोत ही समोर बसलेली सगळी मंडळी आहेत. आणि मला असं वाटतंय लोकांची गर्दी होण्यापेक्षा ही दर्दी माणसं आज ऐकायला आलेत, त्याचा मला अभिमान. जाता जाता एक स्टोरी सांगतो. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी 10 किल्ले दिले होते. 23 किल्ले मिर्झाराजे जयसिंग यांना दिल्यामुळं शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या अलमगीर, औरंगजेब अलमगीर, अलम म्हणजे विश्व आणि गिर म्हणजे गिरफ्त, अखंड विश्वाला अलम गिरफ्त करण्याच्या ध्येयानं निघलेला, अखंड विश्वाला गिरफ्त करण्याच्या ध्येयानं निघलेला, पेटून उठलेला म्हणजे अलमगीर औरंगजेब, अशी त्याची कहाणी, असं त्याचं त्या नावापाठीमागचा अर्थ आहे. आणि हा अलमगीर, हा औरंगजेब त्याचा 50व्या वाढदिवसाचं निमंत्रण देतो. या विश्वातल्या मोठ्या मोठ्या राजांना, मोठ्या मोठ्या सरदारांना, सगळ्यात मोठ्या वतनदारांना हे आमंत्रण देतो आग्र्याला. आग्र्यामध्ये हे आल्यानंतर शिवाजी महाराज एकटे गेलेले नाही बरं का. म्हणजे माझा मुद्दा तुम्हाला हा सांगायचा आहे की संस्कार काय असतात आणि संस्कार कसे दिले जातात. 9 वर्षाचा आहे शंभूबाळ, 9 वर्षाचा संभाजी महाराज. आपण 9 वर्षाच्या पोराला स्टँडवर जाऊन ये, रस्ता ओढून पलीकडे टाकीच्या रोडला जाऊन ये सुद्धा म्हणून सांगत नाही, कारण की बाबा वाहनं फास्ट आहेत, रस्त्याचं काम चालू आहे, कुठं तर अडकळशील, कुठं तर ठेचकाळशील आणि पडशील. पण शिवाजी महाराज 9 वर्षाच्या शंभूराजाला घेऊन जात आहेत. कुठं? मगरीच्या तोंडात जावं तसं औरंगजेबाच्या दरबारात चाललेत. माहित नाही तिथं काय होईल, त्याचं काय
राजकारण आहे, कुचकं राजकारण, कूटनीती ज्याला म्हणतात. काय त्याचं राजकारण आहे माहित नाही, कशासाठी बोलवतो माहित नाही, वाढदिवसाचं कारण आहे. पण सोबत जाताना आपल्या 9 वर्षाच्या शंभू राजाला राजे घेऊन जात आहेत. 9 वर्षाचा शंभू राजाला घेऊन जात असताना राजा काहीतरी बोलणं झालं असेल ना त्यांच्यात, का सांगतायत नाही आपण इथं जरा ऊस आपला आज गेलाय आता आणि त्या ऊसाचं बिल यायची राहिलेत, तू तेवढं जाऊन कारखान्यावर जाऊन ये, ते बिलाचं काय झालंय बघून ये. नाही, किंवा सांगितलं नाही त्यांनी पुण्यात 2 फ्लॅट घेतल्यात, आपल्याकडे 2 गाड्या आहेत, आपलं एवढं सगळं चांगलं आहे, चल जरा फिरून ये. नाही, काय सांगितलंय? 9 वर्षाच्या शंभू बाळाला काय सांगितले राजांनी? शंभूराजे, आजपर्यंत तुम्ही जीवनातलं यश पाहिलं, शंभूराजे आजपर्यंत तुम्ही जगण्यातलं यश पाहिलंय, जगण्यातलं यशाचं उंच शिखर पाहिलंय, पण शंभूराजे जगण्यातला संघर्ष काय असतो ते आता आपण पाहूया. आणि आपल्या मुलांना जगण्यातला संघर्ष सुद्धा शिकवला पाहिजे. कारण सगळंच हातात दिलं तर काय होतंय त्याची उदाहरणं आपण पेपरला आणि व्हॉट्सअपला पाहतोय. आणि मग शंभूराजांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेलेत. आग्र्याला गेल्यानंतर आग्र्याच्या दरबारामध्ये पाठीमागच्या रांगेत उभं केलंय शिवाजी महाराजांना. तिथं रामजी नावाचा सरदार आहे, त्याला म्हणतात, रामजी ऐसे आम्हास मान्य नाही, ऐसे आम्हास मान्य नाही. त्या बापानं फोडलेली डरकाळी ते 9 वर्षाचं लेकरू मान वर करून बापाकडे पाहत होतं, ती डरकाळी ऐकत होतं. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवल्यानंतर औरंगजेबानं 9 वर्षाचं पोरग आहे हे काय करू शकतंय म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवलं नव्हतं, त्यांना मोकळीक दिली होती. हे तर बच्चा आहे, ये क्या करेगा. आणि दिलेर खानानं औरंगजेबानं त्यांना बक्षीस म्हणून हत्ती दिलाय. आणि दिलेर खान त्यांचा सरदार दिलेर खान म्हणतो, संभाजी ये हाथी तुम्हें आलमगीर ने दिया है, ये हाथी तुम्हें आलमगीर ने दिया है, ये हाथी आप महाराष्ट्र कैसे लेकर जाओगे. गमतीत आपलं बारक्या पोराला आपण म्हणतो ना, ती सायकल कशी चालवणार, तसं गमतीत म्हणतोय, कैसे लेकर जाओगे इस हाथी को महाराष्ट्र. तर 9 वर्षाचं पोरग काय म्हणतोय बघा, संस्कार काय असतात आणि शब्द कानावरती काय पडलेत लहानपणापासून, ते शब्द कसे डरकाळी बनून बाहेर आले ते बघा. ते म्हणतायत, संभाजी महाराज म्हणतायत 9 वर्षाचे, ये तो जानवर है, ये तो हाथी है, इसे खींच कर लेकर जाएंगे, नहीं तो इसके ऊपर बैठ कर लेकर जाएंगे, और नहीं आया तो इसे घसीट कर लेकर जाएंगे. लेकिन मेरे बाप छत्रपति शिवाजी महाराज जी के जो 23 किले आपने लिए हैं वो तो अभी भी हमारे महाराष्ट्र में ही है, वो आप आगरा कैसे लेकर आओगे. दिलेर खानाला कळायचं बंद झालं. का? कारण की अंगात रक्त होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. तोच शंभूबाळ, आग्र्याच्या सुटकेचा पराक्रम तुम्हाला माहित आहे, तोच शंभूबाळ नजरकैदेत नव्हता, त्याला बाहेर फिरण्याची परवानगी होती. रोज उठायचा, रोज बाहेर जायचा, रोज बाहेर जायचा. रोज बाहेर जात असताना तिथला एक एक गल्ली, तिथली एक एक बोळ, तिथल्या बाजारपेठा, तिथला रस्ता न रस्ता त्या शंभू बाळानं पिंजून पिंजून काढला. आणि त्या प्रत्येक रस्त्याला जसं रांगोळी अगदी सुबकपणे आखावी तशी आपल्या नजरेत तो नकाशा आखला. तो आखलेला नकाशा जसाच्या तसा आपल्या बापाच्या छत्रपती शिवरायांच्या समोर सांगायचे. आणि तसाच छत्रपती शिवाजी महाराजांनी तो नकाशा आपल्या मेंदवात कोरला. बरं, आता आग्र्याला गेले, तेवढ्या किलोमीटर दूर गेलेत, पण छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाच्या कडक बंदोबस्त असणाऱ्या ठिकाणाहून तुरी देऊन, त्याच्या हातावरती तुरी देऊन तिथून सुटले, तिथून निघून गेले, फक्त आणि फक्त संभाजी महाराजांनी सांगितलेल्या रस्त्यांमुळे. आजकाल आपल्या मुलांना विचारलं, परवा किल्ला स्पर्धा होत्या आणि काही मंडळी आपली इथं बसलेली आहेत, ती सगळी मंडळी आमच्या इथं पण किल्ला केला, तर त्या किल्ल्याला बघायला स्पर्धक म्हणून आले होते.
आणि हा सगळा किल्ला स्पर्धा सुरू आहेत, 5-6 किल्ले काहीतरी आहेत, हे सगळ्या गोष्टी मी ऐकल्या त्यांच्या. ते सगळं झालं. ते विचारतायत त्यांनी कुठला तरी गड केला होता, त्या गडाचे हा दरवाजा कुठं आहे, तो दरवाजा कुठं आहे. त्यांनी किल्ला मात्र सुबक बनवला आहे. आमच्या मुलांमध्ये जबरदस्त क्रिएटिव्हिटी आहे. आमच्या मुलांमध्ये काय करायचं, कसं करायचं हे जबरदस्त आहे. पण आमच्या मुलांना प्रश्न विचारल्यानंतर मुलांच्या तोंडातून आवाज बाहेर पडत होता. पण मला सांगायचं आहे, हेच स्पर्धक निघून गेल्यानंतर थोड्या वेळानं कुणीतरी मुलांना विचारलं की बाबा घड्याळ का तुतारी, तर त्या विषयावर मात्र ही मुलं तासभर वादविवाद करत होती. एखाद्या एबीपी माझाच्या चॅनेलवरच्या राजीव खांडेकरांनी जशी माझा कट्ट्यावरती मुलाखत घ्यावी, तशी मुलाखत मात्र तासभर या मुलांची चालू. सांगली, सातारा, कोल्हापूर आपले हे 3 जिल्हे, आणि या 3 जिल्ह्यांना राजकारणाचं वेड आहे. असं महाराष्ट्राच्या पाठीवरती कुठेही फिरा, हे ह्या जिल्ह्यात राजकारण आहे. या जिल्ह्यातल्या नसात राजकारण आहे. इथल्या लहान पोरात राजकारण आहे, हे माहिती आहे. पण मित्रांनो, हे राजकारण माहिती असून चालणार नाही. याच्या पाठीमागचं समाजकारण आधी यांच्या अंतरंगात भिनवा. हीच मुलं, मान्य आहे यांना राजकारणाची आवड आहे, मान्य आहे यांना नेते बनायचं आहे, पण यांना नेते बनवत असताना त्या समाजाची नाळ आपली कधी तुटली नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंतरंगामध्ये पेरला पाहिजे, छत्रपती शंभू राजा यांच्या अंतरंगामध्ये पेरला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने याची आज जिवंत गरज आहे. शंभू राजा आग्र्याहून सुटका झाली, त्यांना ओलीस ठेवले मथुरेत त्यांना ओलीस ठेवलंय, आणि पुढे आले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आऊजी जाऊन शिवाजी महाराज काय सांगतात, आऊ साहेब, शंभू राजा, बाळ शंभू राजा प्रवासात दगावले का? त्या मुघलाला, त्या औरंगजेबाला कळालं नाही पाहिजे की संभाजीराजा जिवंत आहे, म्हणजे शोक काय समजून सोडून देतील, हे त्याच्या पाठीमागची कूटनीती होती. आणि मग कडाडले, इतक्या जोरात कडाडले शिवाजीराजे की शंभू राजे दगावले. येता येता प्रवासात ते मरण पावले. आपल्या पोराचं, 9 वर्षाच्या पोराचं जिवंतपणी श्राद्ध घालणारा एकमेव जगाच्या पाठीवरचा बाप छत्रपती शिवाजी महाराज होता. कदाचित त्यांना माहित असेल पुढे जाऊन वयाच्या 32व्या वर्षी या पोराच्या श्राद्ध आपल्याला घालता येणार नाही, या पोराचं तेरवं आपल्याला घालता येणार नाही. कदाचित त्यांना माहित असेल म्हणून त्या पोराचं 9व्या वर्षी श्राद्ध घातलंय. शंभूराजांच्या जीवनात संघर्ष आहे, शिवाजी महाराजांच्या जीवनातही संघर्ष आहे, त्याच्याहून अधिक संघर्ष शंभूराजांचा आहे. राजपुत्र आहे, राजाचा मुलगा आहे. आजकाल कुठलं तरी पद असलं तरी त्यांचा मुलगा अशा आविर्भावात असतोय की माझ्या बापानं लय काय केलंय, मला आता काय करायची गरज नाही. पण हा राजपुत्र, स्वराज्य रक्षक, धर्मशील छत्रपती संभाजी महाराज झुकले नाहीत, नमले नाहीत. जाता जाता शेवटचा क्षण माझ्या शंभूराजाच्या जीवनातला ऐका. कळकळीनं सांगतोय, कारण की ती आग या अंतरंगात लागली आहे. म्हणून आज 250-350 किलोमीटर इथून लांब जाऊन स्वतःचं साम्राज्य निर्माण करू पाहतोय हा युवक. कारण त्या युवकाची प्रेरणा इथं लागली आहे. इथं संभाजी महाराजांना फितुरी केली गेली 32व्या वर्षी. फितुरी करून संभाजीराजांना कैद केलं गेलं. संभाजीराजांना कैद केलं गेल्यानंतर संभाजीराजांना औरंगजेब रोज यायचा आणि रोज विचारायचा, हे संभा, बता तेरे सभी किले, तेरे बाप का साम्राज्य हमारे चरणों में रखेगा? बता संभा, बता. रख नाही. तोंडातून ऊ का चू नाही. पहिल्या दिवशी नुसता साखळदंड आणि मार चालू केला. हळूहळू 40 दिवस संभाजी महाराजांना मारलंय. कसं मारलंय, काय मारलंय तुम्हा मला माहिती आहे. तपत्या सळ्या डोळ्यात घातल्या गेलेत. नख, आपल्या नखाला कधीतरी लागलं, नेल कटर घेऊन नख काढत असताना जिव्हाळीला कधीतरी लागलं,
तर जे काही थरकाप आपल्या शरीराचा उठतोय तो तुम्हाला माहित आहे, पण नख जिवंतपणे उखडले गेले, अंगाची चामडी चामडी सोलून काढलीये, एक केस उपडून काढलाय, गरम तेल अंगावरती ओतलंय, बाकी मारतायत, लाता बुक्क्या, प्रकार वेगळाच. संभाजी ऐकत नाही, संभाजी बोलत नाही. संभाजी बोल, तेरी जीवा काट दूंगा, जीवा काट दूंगा. संभाजी बोल नाही. संभाजी राजांचा एक शब्द फुटत नाही, एक शब्द फुटत नाही. का? माझ्या बापानं निर्माण केलंय स्वराज्य, कुणाच्या पायावरती ठेवण्यासाठी नाही. मध्यंतरी छत्रपती संभाजी महाराजांना रगील आणि रंगीला म्हणलं गेलं. रगील आणि रंगील आमचा राजा नव्हता रे. आमचा राजा या देशासाठी, या मातीसाठी शरीराचं हाल हाल करून घेणारा राजा होता. राजाला बदनाम करू नका. राजाच्या शरीराची चामडी सोलून काढलीये, राजाच्या जिथं जिथं जखमा झाले त्याच्यावर मीठ टाकलंय, गरम तेल ओतलं गेलंय. या सगळ्या क्रूर ह्याच्यातून औरंगजेब समोर येतो. तुकडे तुकडे करत असताना एक एक तुकडा शरीराचा, एक बोट छाटली जात आहेत, हात छाटले जात आहेत, पाय छाटले जात आहेत. बोल शिवाजी, नाही बोलताय शिवाजी, नाही बोलता, नाही बोलताय संभाजी, नाही बोलता. संभाजी राजाला प्रचंड वेदना होत आहेत, प्रचंड वेदना होत आहेत, पण वेदना माझा राजा सहन करतोय, कारण हे स्वराज्य कोणाच्या पायावरती देण्यासाठी उभं राहिलंच नव्हतं. हे जगाच्या पाठीवरचं एकमेव स्वराज्य होतं जे रयतेसाठी बनलं होतं. आणि रयतेसाठी बनलेलं हे स्वराज्य कोणाच्या पुढं झुकू द्यायचं नव्हतं, नमू द्यायचं नव्हतं. म्हणून छत्रपती संभाजी महाराज शेवटपर्यंत कुठलीही गोष्ट सांगितलेली नाहीये, कुठलीही गोष्ट दिलेली नाहीये. शेवटी त्यांना संपवलं. त्यांच्या हाडा माणसाचे तुकडे कुत्र्या गिधाडांना घातले, असं मरण त्यांना आलं. आणि त्या मरणावेळी औरंगजेब समोर येतो आणि म्हणतो, ये अल्लाह, मुझे आपने 4 शहजादे दिए हैं, मेरे नसीब में 4 शहजादे हैं. 4 शहजादे में से एक तो शहजादा इस संभाजी जैसा दिया होता तो ये आलमगीर पूरे विश्व पर राज करता, ये आलमगीर पूरे विश्व पर राज करता. संभाजी महाराज संपलेले. कधीतरी ओढू तुळापूरच्या संभाजी महाराजांच्या समाधीला भेट द्या. संभाजी महाराजांना कसं क्रूरपणे मारलं गेलं असेल, संभाजी महाराजांच्या हाडा माणसाचे तुकडे कसे टाकले असतील, कसं ते त्यांच्या प्रत्येक शरीराच्या अंगामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये जीव तडपडत असेल. आणि त्याच संभाजी महाराजांना बदनाम केलं जात आहे. तुम्ही आम्ही आज शपथ घेऊया, छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेऊया, खरा इतिहास जाणून घेऊया. खरं तर सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे. उद्या पहाटे 4 वाजता लोणावळ्याला निघायचं. 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत दिशा सुरुवात परिवर्तनाची. या कामच्या माध्यमातून मुलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं. युवा व्याख्याता म्हणून एक नवीन प्रवास सुरू केला. त्या प्रवासाला मायबाप हो तुमचा आशीर्वाद हवाय. जे काही मध्ये गेले तासभर मी जे काही बोललोय त्यात काही चुकलं माकलं असेल तर या हर्षलला माफ करा. तुमचा पोरगा या तुंगाचं नाव उत्तुंग करायला चाललाय. मला आशीर्वाद द्या. आणि मी हर्षल नलवडे इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर हर बजरंग बली की. धन्यवाद.